ओम जय गुरुदेव. ओम तुळजाभवानी पद्मावती. ज्यांच्याकडे परडी आहे त्यांच्या घरात एक कळस असणं महत्त्वाचं आहे. कळस म्हणजे आपला तांब्या असतो, त्या तांब्यावर नारळ ठेवतो आपण, तो कळस. तर त्या तांब्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकून ठेवायचे. ते तांदूळ ठेवून त्याच्यावर आपल्याला कळस मांडायचा आहे. कळसामध्ये एक सुपारी, एक रुपयाचं नाणं हे टाकून तो आपण कुलस्वामिनीच्या नावाने हा कळस ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि अखंड जे तांदूळ असतात, अक्षत, ते टाकायचे. अक्षदाचं खूप महत्त्व आहे. अक्षत म्हणजे अक्षय पुण्याचं, त्याचं अक्षय पुण्य वाढत असतं, त्याला अक्षत म्हणतात. तर थोडेसे अक्षत हे टाकून तो कळस मांडायचा आहे. आणि त्याला जे आपण त्या तांब्यामध्ये जे पानं जे ठेवायची आहेत, ते आंब्याची पानं ठेवायची आहेत. कारण आंब्याची पानं हे शुभत्वाचं लक्षण आहे आणि चांगलं असतं, हे आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे. आंब्याची पानं लावलेली चांगली असतात. आणि जेव्हा आपण घराला कुठले तरी काहीतरी आपल्याकडे सणवार असतो, त्यावेळेस पण आपण घराला तोरण पण फक्त आंब्याच्या पानांचं जरी लावलं तरी चालतं. 7 किंवा 9 अशा पानांचं तोरण लावायचे घराला पण. असं हे कळसाचं महत्त्व. तर तुम्ही असा कळस तुमच्या देवाऱ्यात जर नसेल तर पहिला कळस मांडला पाहिजे. आई कुलस्वामिनीच्या नावाचा कळस असतो हा. आणि हा कळस तुम्ही तुमच्या देवाऱ्यात ठेवला तर आई त्या कळसामध्ये स्थित असते, म्हणजे स्थिर असते. तर त्यामुळं तुम्ही असं जर तुमच्या घरात कळस नसेल तर पहिला तुमच्या घरात असा कळस पहिला आईचा मांडून घ्या. म्हणजे आणि तुम्ही जे काही प्रार्थना कराल, भक्ती कराल, ते आईपर्यंत लवकर पोहोचेल. तर हे नक्की करा. ओम जय गुरुदेव. ओम तुळजाभवानी पद्मावती.